नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन. नुसतं नाव ऐकलं तरी कसं वाटतं. हो, अगदी. एक वेगळंच वलय आहे त्या नावाला. आज आपण याच 32 मण वजनाच्या आणि तितक्याच रहस्यमय सिंहासनाबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत, म्हणजे खोलात जाणार आहोत. नक्कीच. याचा आधार आहे उपलब्ध माहिती, म्हणजे शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन, रहस्य आणि वारसा यावर आधारित जे काही विश्लेषण आहे त्यावर आपण बोलू. बरोबर. उद्देश हाच की याचा इतिहास काय आहे, त्याचं महत्त्व काय होतं आणि मुख्य म्हणजे ते आज कुठे आहे हे गूढ जरा उलगडून बघूया. सुरुवात तर 6 जून 1674 पासून करावी लागेल. रायगड, महाराजांचा राज्याभिषेक. तो दिवस एका सार्वभौम राज्याची म्हणजे स्वराज्याची ती अधिकृत घोषणा होती आणि त्यासाठीचे सिंहासन खास बनवलं गेलं होतं. अगदी. या सिंहासनाचं जे वर्णन ऐकायला मिळतं ना, ते म्हणजे अफाट आहे. 32 मण सोनं म्हणजे आजच्या हिशोबाने जवळपास 128 किलो. हो, साधारण तेवढंच. आणि ते रायगडावरच्या दरबार हॉलमध्ये ठेवलं होतं असं म्हणतात. कल्पना करा, एवढं सोनं एका जागी. खरंय, पण हे फक्त सोनं नव्हतं, बरोबर? म्हणजे त्याचं काहीतरी वेगळं महत्त्व होतं. अगदी. ते फक्त सोनं नव्हतं, ते एक प्रतीक होतं. म्हणजे या स्रोतानुसार ते स्वराज्य, धैर्य, न्याय, धर्म या सगळ्याचं प्रतीक होतं. अच्छा. त्याच्यावरची नक्षी म्हणतात, त्यात सिंह होते, काही पौराणिक आकृत्या होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ दडलेला होता. आणि असंही म्हणतात की महाराजांनी सिंहासनावर बसताना शपथ घेतली होती. हो, तसा उल्लेख आहे की ते म्हणाले होते, मी यावर फक्त स्वतःसाठी नाही बसत, तर माझ्या रयतेसाठी, जनतेसाठी बसतोय. ही भावना खूप मोठी आहे. हे केवळ राजाचं आसन नव्हतं, तर एका विचारधारेचं प्रतीक होतं. खूपच प्रभावी. पण मग इतकं महत्वाचं सिंहासन आज कुठे आहे हा प्रश्न तर उरतोच. हाच तर कळीचा मुद्दा आहे. याबद्दल नक्की माहिती नाहीये, पण तर्क आहेत. काय काय शक्यता आहेत? एक म्हणजे औरंगजेबाने जेव्हा रायगड घेतला तेव्हा कदाचित मुघलांनी ते नेलं असेल दिल्लीला. ही एक शक्यता बऱ्याचदा मांडली जाते. शक्य. पण दुसरी शक्यता अशी पण आहे की त्या रायगडच्या लढाईत, त्या धामधुमीत ते नष्ट झालं असेल. किंवा कदाचित मराठ्यांनीच ते मुघलांच्या हाती लागू नये म्हणून कुठेतरी अगदी गुप्त जागी हलवलं असेल किंवा नष्ट केलं असेल. पण या कशालाच ना ठोस पुरावा नाहीये अजून. म्हणजे सगळाच अंधार आहे या बाबतीत. हो, गूढ. म्हणूनच तर टिकून आहे. मग आपल्याला जी काही माहिती मिळते ती कुठून येते? मुख्यत्वे करून त्या काळच्या बखरींमधून. म्हणजे सभासद बखर आहे, चिटणीस बखर आहे. अच्छा, म्हणजे आपल्याकडच्या नोंदी. हो, आणि फक्त आपल्याच नाही तर काही युरोपियन प्रवासी जे आले होते तेव्हा, विशेषतः इंग्रज, त्यांच्या नोंदींमध्ये पण याचा उल्लेख सापडतो. अरे वा, म्हणजे परकीयांनी पण नोंद घेतलीये. हो, पण गंमत अशी आहे की ह्या सगळ्या वर्णनांमध्ये थोडा फरक आहे. फरक? काय फरक म्हणजे? म्हणजे बघा, काही जण म्हणतात की ते पूर्णपणे 32 मण सोन्याचं होतं, तर काही नोंदी असं सुचवतात की ते लाकडी असावं आणि त्यावर सोन्याचा जाड पत्रा मडवला असावा. अच्छा, म्हणजे पूर्ण सोनं की फक्त मुलामा? हा पण एक प्रश्न आहे. हो, दोन्ही मतं आहेत. पण एक गोष्ट नक्की की ते दिसायला अत्यंत भव्य आणि कलाकुसरीने सजवलेलं होतं. उंची साधारण 4 फूट वगैरे सांगतात. त्यावरून कल्पना येते की ते किती प्रभावी दिसत असेल. आणि त्या 32 मणा वजनाचं काय? ते खरं वजन होतं की ते पण एक, काय म्हणतात त्याला, अलंकारिक वर्णन? बरोबर पकडलात. हा पण एक मोठा वादाचा मुद्दा आहे. काही अभ्यासकांना वाटतं की 32 मण हे कदाचित महाराजांचं वैभव दाखवण्यासाठी वापरलेलं एक सिम्बॉलिझम असावं. प्रतिकात्मक. हो, तर दुसरे काही इतिहासकार म्हणतात की नाही, महाराजांकडे ती क्षमता आणि दृष्टी नक्कीच होती की स्वराज्याची शान वाढवण्यासाठी प्रत्यक्षतः तेवढं सोनं वापरावं. कारण त्यावेळी सोनं हे शक्तीचं प्रतीक मानलं जायचं. दोन्ही बाजू शक्य वाटतात खरं तर. अगदी. आज जी रायगडावर प्रतिकृती आहे ती बघून थोडी कल्पना येते म्हणा मूळ सिंहासनाच्या भव्यतेची. पण मूळचं काय झालं हे रहस्यच आहे.